योद्धा न्यूज चॅनल। रेटवडी वाफगाव गटात मशाल पेटणार, दीप्तीताई भोगाडे यांच्या पाठीशी मंगलताई गायकवाड यांची ताकद। खेड आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत रेटवडी वाफगाव गटातील राजकीय वातावरण चांगलेच तापले। या गटातील प्रभावी नेत्या आणि माजी सभापती माननीय मंगलताई संजय गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट करत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार दीप्तीताई भोगाडे यांना जाहीर पाठिंबा दिलाय। काम करणाऱ्या उमेदवाराला पसंती। आमचे प्रतिनिधी दत्ता भगत यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत मंगलताई गायकवाड यांनी भोगाडे यांच्या उमेदवारीचं स्वागत केले। दीप्तीताई भोगाडे या लय भारी उमेदवार आहेत। त्या केवळ नावापुरत्या रिंगणात नसून प्रत्यक्ष कामाची धमक असणाऱ्या लोकप्रतिनिधी आहेत, अशा शब्दात मंगलताईंनी त्यांचं कौतुक केले। मशाल हे चिन्ह घेऊन लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या सज्ज असल्याचे त्यांनी नमूद केले। पाणी आणि विकासाचे प्रश्न अजेंड्यावर। या गटातील मतदारांच्या भावना नेमक्या काय आहेत यावर बोलताना मंगलताईंनी सांगितले की पाण्याचा प्रश्न, रेटवडी वाफगाव परिसरातील पाण्याचा जळजळीत प्रश्न सोडवण्याला दीप्तीताईंचे प्राधान्य असेल। लोकसंपर्क, सामान्यांच्या सुखदुःखात धावून जाणारा उमेदवार म्हणून मतदारांचा कल त्यांच्याकडे आहे। विकास कामे, रखडलेली विकास कामे मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे। दीप्तीताई भोगाडे या कामाच्या माणूस आहेत। पाणी प्रश्नासह स्थानिक समस्या सोडवण्याची त्यांची जिद्द पाहूनच आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे। मंगलताई संजय गायकवाड, माजी सभापती। विजयाचा विश्वास दीप्तीताई भोगाडे यांच्या रूपाने एक सक्षम महिला नेतृत्व या गटाला मिळणार असून मशाल चिन्हावर त्या बहुमताने निवडून येतील असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला। या पाठिंब्यामुळे रेटवडी वाफगाव गटातील निवडणुकीचे समीकरण आता पूर्णपणे बदलल्याचे पाहायला मिळत आहे। आज आपण आलेलो आहोत रेटवडी वाफगाव या गटातील जिल्हा परिषदेचे ज्या मतदार आहेत, तर या मतदारांचं मत जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत। ताई नमस्कार। नमस्कार। तर ताई आपलं नाव काय आहे? माझं नाव मंगल संजय गायकवाड, मी माजी सभापती पंचायत समिती खेड। म्हणजे ताई तुम्ही सभापती पदावर पण काम केलेलं आहे, म्हणजे राजकीय तुम्हाला बराचसा वारसा लाभलेला आहे। ताई आपल्या या गटामध्ये किती उमेदवार उभे आहेत? तीन आहेत। तर तुम्ही खरपुडी बुद्रुकचे आहात। तुमच्या गावचा उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे का? हो, दीप्ती प्रसाद भोगाडे ह्या आमच्या सुनबाईचे गावच्या, त्या उभ्या आहेत जिल्हा परिषद वाफगाव गटात। तर त्या जिल्हा परिषद वाफगाव गटामध्ये उभे आहेत, तर त्या कोणत्या पक्षाकडनं उभ्या आहेत? उद्धव ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे उभाटा गटाकडनं खून मशाल। तर त्यांचं जे चिन्ह आहे ते कोणतं आहे बरं? मशाल। मशाल चिन्हावरती तर ह्या दीप्तीताई भोगाडे उभे आहेत, बरोबर? तर ह्या दीप्तीताईंच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतंय? असं एक हुशार मुलगी आहे आणि तिला घरापासूनच म्हणजे तिच्या माहेरपासून तिला हे राजकीय वारसा लाभलेला आहे, पण ती स्वतःच ती हुशार असून ती स्वतःचे निर्णय स्वतः घेते। गावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये काय समस्या आहेत ह्या तिला सोडवण्याचा तिने पूर्ण अभ्यास केलेला आहे। त्यांच्या बोलण्यात जाणवतंय का त्या गावातील समस्या तर सोडवतीलच आणि गटातील पण सोडवतीलच। आता तुम्ही प्रचाराला फिरले होता, बरोबर? या गटामध्ये आरोग्य, शेती, त्याचबरोबर जे तरुण मुले गावामध्ये फिरतायत, बरोबर? तर त्यासाठी आता आपल्याजवळ सेज पण आहे जवळच थोड्याच अंतरावर, त्यानंतर अंगणवाडी असतील, यासाठी ते कार्य करतील का? याबद्दल आपलं काय मत आहे? 100% करतील, कारण त्यांना बालकांचा तर खूप हौस आहे मुलांसाठी काहीतरी करण्याची आणि लळा पण आहे त्यांना लहान मुलांचा। लहान मुलांविषयी त्यांच्याकडे आपुलकी आहे। त्यांनी गावामध्ये असे काय आता म्हणजे उपक्रम राबवलेत का? अनेक आता उमेदवारांचे आम्ही पाहतोय तर देवदर्शन वगैरे केले, तसं पद्धतीने काही केलंय का त्यांनी?
हो, महिलांसाठी खेळ पैठणीचा घेतलाय. महिलांना स्फूर्ती मिळून महिला कशा घराच्या बाहेर येतील आणि आनंदी होतील असं पाहिलंय. देवदर्शनासाठी सुद्धा त्यांनी नेलंय. घरातून आपण सर्वजण जात असतो देवदर्शनाला, परंतु आपल्या मैत्रिणींबरोबर आपण जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. म्हणून त्यांनी एक सहलीच्या अच्छा. निमित्ताने सर्व महिलांना देवदर्शन यात्रा घडवून आणली. बरोबर आहे. त्याचबरोबर त्यांनी गावामध्ये असे आरोग्याचे वगैरे असे काही उपक्रम राबवलेत का होत आहे? हो, महिलांसाठी आरोग्य शिबिरं घेतली आहेत, किंवा बालकांसाठी सुद्धा आरोग्य शिबिरं घेतली आहेत. असं त्यांचं सतत काम चालूच असतं महिलांसाठीच. तर म्हणजेच या गणातील आणि गटातील विविध समस्या त्या सोडवतील असं तुमच्या बोलण्यामधून जाणवतंय. हो. त्यानंतर त्यांनी असं समाज प्रबोधन वगैरे काही असं कथा वगैरे गावात त्यांच्या कुटुंबियाने आयोजित केलं का? हो, रामकथा आयोजित केलेली होती. त्या कथेला खूप मोठा प्रतिसाद मिळाला. तालुक्यातून गावोगाववरून महिला त्या कथा ऐकण्यासाठी येत होत्या आणि खूप छान सरस्वती दीदींनी रामायण कथा सांगितली. बरोबर आहे. तर सभापती ताईंच्या बोलण्यातून असं जाणवतंय का विकास करणारं हे नेतृत्व तुमच्या गावचं आहे. हो. तर आमच्या योद्धा चॅनलला सभापती ताई आपण या ठिकाणी जो येऊन आपले परखड मत मुलाखत दिली, आपले आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. 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 तुम्ही आमच्या इथे आलेत, आमची मुलाखत घेतली, त्याबद्दल मी तुमच्या चॅनेलचे आभार मानते, योद्धा चॅनेलचे आभार मानते. धन्यवाद.